नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागील साधारणपणे 1 मार्चपासून आपल्याकडं पुन्हा लॉकडाऊन झालेला आहे आणि त्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने आपल्या ITIचं प्रशिक्षण हे पुन्हा ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या वेगवेगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे जास्तीत जास्त लेक्चर्स हे प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा यामार्फत एक प्रयत्न करण्यात येत आहे. तर मी पालवे CM औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहुरी, जिल्हा अहमदनगर. मागच्या लॉकडाऊनमध्ये आपण बरेचसे टॉपिक जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल. परंतु जे काही मागच्या लॉकडाऊनमध्ये किंवा जी आपल्याला डिजिटल लायब्ररी जी करायची त्यामध्ये जे काही टॉपिक राहिलेले आहेत ते पुन्हा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सर्वांशी निगडित असा जो विषय आहे तो म्हणजे अल्टरनेटर या विषयावरती आपल्याला या ठिकाणी थोडक्यात त्या अल्टरनेटरची काय करायची आहे माहिती पाहिजे आहे. तर अल्टरनेटरची सुरुवातीला जी आपल्याला कल्पना आहे, अल्टरनेटर आपण कुठेही गेल्यानंतर ज्यावेळेस सप्लाय कंपनीची अचानक लाईट बंद होते तेव्हा मोठाले फंक्शन वगैरे जे असतात किंवा इंडस्ट्री जी असते त्या इंडस्ट्रीमध्ये कामामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये म्हणून त्या ठिकाणी लगेचच काय केलं जातं, असणारा अल्टरनेटर जो असतो तो अल्टरनेटर ऑन केला जातो आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिकमुळे जे थांबणारं काम आहे ते काम काय केलं जातं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हे जे अल्टरनेटर जे असतात त्या अल्टरनेटरमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. सिंगल फेज अल्टरनेटर असेल, 3 फेज अल्टरनेटर असेल, छोट्याशा कार्यक्रमासाठी किंवा घरगुती याच्यामध्ये किंवा एखादा छोटंसं फंक्शन असन अशा ठिकाणी काय केलं जातं सिंगल फेज अल्टरनेटरचा वापर केला जातो. आणि ज्या ठिकाणी लोड जास्त असेल, आपल्याला इफिशियन्सी जास्त पाहिजे असेल, कार्यक्षमता चांगल्या प्रकारची पाहिजे असेल अशा ठिकाणी काय केलं जातं 3 फेज अल्टरनेटरचा वापर केला जातो. तर या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, डेफिनेशन, सेकंड कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टरनेटर, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अल्टरनेटर आणि चौथा जो टॉपिक आहे टाईप्स ऑफ अल्टरनेटर. तर पहिलं डेफिनेशन म्हणजे काय, व्याख्या. तर या अल्टरनेटरचा व्याख्या आपण या अगोदर DC जनरेटर पाहिलेलंच आहे. DC जनरेटरची व्याख्या जर म्हटलं तर काय, DC जनरेटर काय करतं, DC सप्लाय निर्माण करतं आणि अल्टरनेटर काय करतं, AC सप्लाय निर्माण करतं. अल्टरनेटरला दुसरं नाव काय आहे, AC जनरेटर असं म्हटलं जातं. तर हे अल्टरनेटर जे असतं, अल्टरनेटरची व्याख्या जर आपण पाहिली, अल्टरनेटर इज अ मशीन विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू AC इलेक्ट्रिकल एनर्जी. यालाच काय म्हटलं जातं, अल्टरनेटर असं म्हटलं जातं. म्हणजे जे यंत्र यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतं, विद्युत AC ऊर्जेमध्ये करतं, त्या यंत्राला काय म्हटलं जातं, अल्टरनेटर असं म्हटलं जातं. आणि या अल्टरनेटरचे जे वेगवेगळे याचे
प्रकार जे आहेत, प्रकार आपल्याला काय करायचं आहे नंतर पाहायचे आहेत. परंतु आज फक्त आपल्याला महत्त्वाचं पहिलं ज्या 4 गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. डेफिनेशन, व्याख्या पाहिली आपण. त्यानंतर सेकंड जे आहे ते याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन म्हणजे काय पाहायचं आहे आपल्याला, रचना. तर अल्टरनेटरमध्ये आपण थोडक्यात जर याचा विजेचा जर कशा पद्धतीने विजेची निर्मिती होते, मागच्याही बऱ्याचशा लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. विजेची निर्मिती करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या 3 गोष्टी लागतात, मॅग्नेटिझम लागतं, कंडक्टर लागतं आणि ते कंडक्टर फिरवण्यासाठी काय लागत असतं, मेकॅनिकल एनर्जी लागत असते. या 3 गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजेच काय असतं, त्या ठिकाणी विजेची निर्मिती करणं असतं. तर यामध्ये मग या अल्टरनेटरचं कन्स्ट्रक्शन, रचना जर आपल्याला पाहिजे असेल तर रचनेमध्ये नक्कीच काय असणार आहे, याच्यामध्ये एखादा फिरता भाग असणार आहे, एखादा स्थिर भाग असणार आहे आणि त्या जे कंडक्टर जे आहेत ते कंडक्टर फिरवण्यासाठी काय वापरलं जाणार आहे, एखादी यांत्रिक ऊर्जा त्या ठिकाणी वापरावी लागणार आहे. तर यामध्ये आपण याच्यामधील पहिला जो याची डेफिनेशन पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. ॲन अल्टरनेटर इज ॲन इलेक्ट्रिकल जनरेटर दॅट कन्व्हर्ट्स मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी in the form of alternating current. Most alternators use a rotating magnetic field with stationary armature. It is also known as synchronous generator. म्हणजेच या अल्टरनेटरलाच काय म्हटलं जातं, सिंक्रोनस जनरेटर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि बरेचसे जे अल्टरनेटर जे आहेत, या बऱ्याचशा अल्टरनेटरमध्ये काय केलं जातं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र काय केलं जातं, फिरतं ठेवलं जातं आणि आर्मेचर वाइंडिंग जी असते ती आर्मेचर वाइंडिंग काय केली जाते, स्थिर ठेवली जाते. यामुळं काय ॲडव्हान्टेजेस होतात ते जर आपण नंतर पाहणारच आहोत. कारण जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड हे वजनाने कसं असतं, हलका असतं आणि ते फिरवण्यासाठी ॲटोमॅटिकलीच त्या ठिकाणी लागणारी मेकॅनिकल पॉवर जी आहे ती कशी लागल, कमी लागत. आणि आर्मेचर वाइंडिंग ही स्थिर भागावरती फिट केल्यानंतर त्या ठिकाणी तिचं वजन कसं असतं, आर्मेचर वाइंडिंगचं जास्त असतं आणि स्थिर भागावर असल्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचं इन्सुलेशन त्या ठिकाणी वापरता येईल. ती वाइंडिंग बाहेर येण्याची शक्यता राहणार नाही आणि त्या अल्टरनेटरची कार्यक्षमता जी असते ती कार्यक्षमतासुद्धा काय करता येते, आपल्याला चांगल्या प्रकारे ठेवता येते. म्हणून जे कमर्शियल अल्टरनेटर आहेत त्या कमर्शियल अल्टरनेटरमध्ये नेहमी चुंबकीय क्षेत्र, स्थिर चुंबकीय क्षेत्र हे काय केलं जातं, फिरतं ठेवलं जातं आणि आर्मेचर वाइंडिंग ही काय केली जाते, स्थिर भागावरती तिची वाइंडिंग केली जाते आणि त्यापासून आपल्याला बाहेर AC इलेक्ट्रिकल करंट जो असतो तो काय होत असतो, मिळत असतो. आणि दुसरं काय सांगितलं आपल्याला का या अल्टरनेटरलाच काय म्हटलं जातं, सिंक्रोनस जनरेटर असं म्हटलं जातं. तर हे सिंक्रोनस जनरेटर जे आहे या सिंक्रोनस जनरेटरलाच काय म्हणायचं, अल्टरनेटर असं म्हटलं जातं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टरनेटर. तर या कन्स्ट्रक्शनची जी स्लाईड आहे त्या स्लाईडमध्ये आपण जर व्यवस्थित डायग्राम जर पाहिली त्याचे, तर पुली कशासाठी लागते, पुली ही एका मशीनमध्ये निर्माण होणारी एनर्जी किंवा एका मशीनमध्ये निर्माण होणारी मेकॅनिकल एनर्जी दुसऱ्या मशीनला जर ट्रान्सफर करायची असेल तर त्या ठिकाणी काय वापरलं जातं, पुली आणि बेल्ट वापरलं जातं. म्हणजे पुलीस आणि बेल्टचं काय काम काय असतं, ट्रान्समिशन ऑफ पॉवर, एका मशीनची पॉवर दुसऱ्या मशीनला देण्यासाठी कशाचा वापर केला जातो, पुलीचा आणि बेल्टचा वापर केला जातो. तर या डायग्राममध्ये फर्स्ट जे आहे पुली, त्यानंतर ड्राईव्ह एंड शील्ड. ड्राईव्ह एंड शील्ड म्हणजे काय, पुलीच्या बाजूला जे त्या अल्टरनेटरचं कव्हर आहे त्याला काय म्हटलं जातं, ड्राईव्ह एंड शील्ड. त्यानंतर थर्ड पार्ट जो दाखवलेला आहे बेरिंग आहे
या एंड प्लेटमध्येच काय केलेले असते, बेरिंग बसवलेली असते. नंतर रोटरच्या बाजूला पुन्हा दुसरी बेरिंग आहे. नंतर स्टेटर म्हणजे जो भाग स्थिर आहे त्याला काय म्हटलं जातं, स्टेटर, आणि जो भाग फिरता आहे त्याला काय म्हटलं जातं, रोटर. नंतर कलेक्टर, रिंग एंड शील्ड म्हणजे ज्याच्यावरती आपण ब्रशेस वगैरे बसवणार आहे ती एंड रिंग शील्ड त्या ठिकाणी असते. आणि पुन्हा त्याच्या बाजूला त्याला आपल्याला पंखा बसवलेला असतो आणि पुन्हा सर्वात बाहेरचं कव्हर त्या अल्टरनेटरला काय केलेलं असतं, वापरलेलं असतं. तर अशा पद्धतीने अल्टरनेटरचे जर दोन मुख्य भाग जर म्हटलं तर स्टेटर, जो भाग स्थिर आहे त्याला म्हणायचं स्टेटर, आणि जो भाग फिरता आहे त्याला काय म्हटलं जातं, रोटर असं म्हटलं जातं. तर यामधील पहिला जो भाग आहे स्टेटरची रचना कशा पद्धतीने असते हे आपल्याला या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टरनेटर, आणि त्यातील पहिला जो पार्ट्स आहे स्टेटर. द स्टेटर इज द स्टेशनरी पार्ट ऑफ अल्टरनेटर. स्टेशनरी म्हणजे काय, स्थिर. अल्टरनेटरचा जो भाग स्थिर असतो त्याला काय म्हटलं जातं, स्टेटर असं म्हटलं जातं. इट्स वर्क्स ॲज अ आर्मेचर इन सिंक्रोनस मशीन म्हणजे हा स्थिर भाग अल्टरनेटरमध्ये कशाचं काम करतो, आर्मेचर वाइंडिंगचं काम करतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, इट वर्क्स ॲज आर्मेचर इन सिंक्रोनस मशीन म्हणजे हा स्थिर भाग आर्मेचर म्हणून काम करतो. आणि तिसरं जे आहे, द आर्मेचर वाइंडिंग इज हाऊस्ड इन इट म्हणजे त्या स्लॉटमध्ये काय केलं जातं, आर्मेचर वाइंडिंग बसवलेली असते. मग स्टेटरचं काम काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टेटर, व्हॉट इज, तर याचं कार्य स्टेटरचं जर आपण म्हटलं, ज्यावेळेस स्थिर चुंबकीय क्षेत्र हे मध्यभागी फिरत असणार स्टेटरच्या, त्यावेळेस या स्टेटर वाइंडिंगकडून काय केलं जाईल, चुंबकीय रेषा कापल्या जातील. फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जो नियम आहे, आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा कंडक्टरकडून चुंबकीय रेषा कापल्या जातात तेव्हा त्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होत असतो, विजेचा दाब निर्माण होत असतो. आणि हा निर्माण होणारा दाब कशावरती अवलंबून असणार आहे, त्या अल्टरनेटरचा असणारा वेग, त्या अल्टरनेटरच्या फील्ड कॉइलमध्ये निर्माण होणारं व्होल्टेज याच्यावरती त्या आर्मेचरमध्ये निर्माण होणारं व्होल्टेज किती असेल ते आपल्याला काय करता येतं, ठरवता येतं. तर अशा पद्धतीने या स्टेटरचं काम असतं. स्टेटरचं रचना पण दिलेली आहे आणि साईडच्या डायग्रॅममध्ये कशा पद्धतीने त्याचं वाइंडिंग केलेलं असतं स्टेटरचं ते सुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी पुढचा जो आपला कन्स्ट्रक्शनच हा जो पार्ट चालू आहे, तर यामध्ये द मेन पार्ट ऑफ एन अल्टरनेटर ऑब्वियसली कन्सिस्ट ऑफ स्टेटर अँड रोटर. यामध्ये स्टेटर आणि रोटर हे दोन मुख्य भाग असतात. बट अनलाइक अदर मशीन्स इन मोस्ट ऑफ द अल्टरनेटर्स फील्ड एक्साइटर्स आर रोटेटिंग अँड द आर्मेचर कॉइल्स इज स्टेशनरी. म्हणजे हे अगोदरच आपल्याला सांगितलं का इतर मशीनमध्ये आणि अल्टरनेटरमध्ये काय फरक आहे. तर या अल्टरनेटरमध्ये जे फील्ड वाइंडिंग जे असतं, फील्ड वाइंडिंग काय केलं जातं, नेहमी फिरतं ठेवलं जातं. आणि आर्मेचर वाइंडिंग हे काय केलं जातं, स्थिर भागावरती केलं जातं. दुसरा जो पार्ट आहे स्टेटर, अनलाइक इन अ डीसी मशीन म्हणजे डीसी मशीनपेक्षा वेगळं, द स्टेटर ऑफ ॲन अल्टरनेटर इज नॉट मेंट to serve a path of magnetic flux. Instead, the stator is used for holding armature winding. स्टेटरचा उपयोग कशासाठी केला जातो, जे आर्मेचर वाइंडिंग असतं ते आर्मेचर वाइंडिंग पकडून ठेवण्यासाठी या स्टेटरचा उपयोग केला जातो. द स्टेटर कोर इज मेड अप ऑफ लॅमिनेशन ऑफ स्टील alloys or magnetic iron to minimize द एडी करंट लॉसेस. एडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी स्टेटरचं जे स्लॉट जे असतात किंवा ज्यामध्ये स्टेटर वाइंडिंग बसवलेली असते ते स्लॉट
हे नेहमी कशापासून बनवलेले असतात तर सिलिकॉन स्टील किंवा लॅमिनेटेड ऑफ स्टील अलॉईज यापासून हे कोर काय केलेले असतात, बनवलेले असतात, जेणेकरून यामध्ये निर्माण होणारा एडी करंट काय होईल, कमी केला जाईल. तर परत आपण एडी करंट जर समजून घ्यायचं म्हटलं तर पुन्हा मॅग्नेटिझमकडे जावे लागेल. तर एडी करंट, एडी म्हणजे काय, पाण्यातील भोवरा. आणि या ठिकाणी जसा पाण्यामध्ये एखादा भोवरा निर्माण होतो, पोकळ त्या ठिकाणी व्हॅक्यूम निर्माण झाल्यामुळं, आणि तो पाण्यातील प्रवाह कसा स्वतःभोवती फिरतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, एडी म्हणजे भोवरा. तर त्याप्रमाणे या कोअरमध्ये निर्माण होणारा जो करंट जो असतो तो त्याच्या ॲक्सिस भोवती काय होतो, फिरतो, आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी पॉवर वाया जाते. त्याला म्हटलं जातं एडी करंट लॉस असं म्हटलं जातं. आणि हा लॉस कमी करण्यासाठी जी कोर जी असते ती सिलिकॉन स्टीलची काय केलेली असते, बनवलेली असते. आणि यामधील एक महत्त्वाचा जे तुम्हाला रिझन सांगितलं, व्हाय आर्मेचर वाइंडिंग इज स्टेशनरी इन ॲन अल्टरनेटर. तर अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग ही स्थिर का ठेवली जाते, याचे काय महत्त्वाचे रिझन आहेत किंवा काय कारणं आहेत. तर त्यातील पहिलं जे कारण आहे, ॲट हाय व्होल्टेज इट इज इजियर टू इन्सुलेट द स्टेशनरी आर्मेचर वाइंडिंग which may be as high as 11 kV or even more in some cases. हे आर्मेचर वाइंडिंग स्थिर भागावरती वाइंडिंग केलेले असल्यामुळे, आणि आपल्याला माहिती आहे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जे अल्टरनेटर वापरले जातात त्या अल्टरनेटरमध्ये विजेची निर्मिती ही 11 kV किंवा 22 kVने केली जाते. मग एवढं जर व्होल्टेज असेल तर त्या ठिकाणी वापरलं जाणारं इन्सुलेशनची जाडीसुद्धा आपल्याला कशी वापरावी लागेल, जास्त थिकनेसची वापरावी लागते. म्हणून या ठिकाणी वाइंडिंग जर स्थिर भागावरती जर असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचं इन्सुलेटिंग मटेरियल, जास्त जाड असणारं इन्सुलेशन त्या ठिकाणी वापरणं काय होतं, शक्य होतं. नंतर सेकंड रिझन काय आहे, The generated high voltage output can be directly taken out from the stationary armature. वाइंडिंग स्थिर भागावरती असल्यामुळे किंवा वाइंडिंग स्थिर असल्यामुळे वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं हाय व्होल्टेज आपल्याला डायरेक्ट कनेक्शन करून काय करता येतं, आउटपुटला घेता येतं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ब्रशेस किंवा कॉम्युटेटर किंवा स्लिप रिंग वापरण्याची आवश्यकता नसते. म्हणून हा एक चांगला ॲडव्हान्टेजेस या स्टेशनरी वाइंडिंगमुळे काय होतो, आपल्याला मिळतो. व्हेअर ॲज फॉर अ रोटरी आर्मेचर देअर विल बी लार्ज ब्रश कॉन्टॅक्ट ड्रॉप ॲट हायर व्होल्टेज. ऑल्सो द स्पार्किंग ॲट द ब्रश सरफेस विल बी प्रॉब्लेम टू लुक आफ्टर. आणि जर हाय व्होल्टेज आपल्याला स्लिपरिंगमधून ब्रशच्या मार्फत बाहेर लोडसाठी जर घ्यायचं असेल तर पुन्हा त्या स्लिपरिंगवरती काय होणार, स्पार्किंग होणार. स्पार्किंग झाल्यानंतर ते ब्रशेस गरम होणार. गरम झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे कुठलाही धातू ज्यावेळेस गरम होतो त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स काय होतो, वाढतो. रेजिस्टन्स वाढल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे, पुन्हा लॉसेस वाढतील, फ्रिक्शन लॉसेस वाढेल, आणि मग पुन्हा लॉसेस जर वाढलं तर त्या मशीनची कार्यक्षमता कमी होईल. म्हणून अल्टरनेटरमध्ये जो हाय व्होल्टेज निर्माण होणार आहे त्याची वाइंडिंग म्हणजेच आर्मेचर वाइंडिंग ही नेहमी कशी केली जाते, स्थिर भागावरती केली जाते. आणि तिसरा, ऑल्सो द स्पार्किंग ॲट द ब्रश सरफेस विल बी प्रॉब्लेम टू लुक आफ्टर. आणि कालांतराने ते ब्रश किंवा सरफेस जे स्लिपरिंग वगैरे आहे ते काय होणार आहे, खराब होणार आहे. नंतर काय कारण आहे तर इफ द फील्ड एक्साइटर वाइंडिंग इज प्लेस्ड इन द रोटर लो व्होल्टेज डीसी कॅन बी ट्रान्सफर्ड सेफली टू द एक्साइटर वाइंडिंग व्हाया स्लिपरिंग. म्हणजे स्लिपरिंग मार्फत जो आपल्याला
स्थिर चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी जे व्होल्टेज द्यायचं असतं, जे DC व्होल्टेज द्यायचं असतं, ते सहजासहजी आपण काय करू शकतो, स्लिप रिंग मार्फत त्या रोटरला देऊ शकतो. आणि हे व्होल्टेज कमी असतं, करंट कमी असतं, त्यामुळे ते स्लिप रिंग गरम होण्याचा प्रश्न नाही, लॉसेस त्या ठिकाणी कमी होतील. म्हणून हे चुंबकीय क्षेत्र हे काय केलं आता अल्टरनेटरमध्ये नेहमी फिरतं ठेवलं जातं. कारण काय 2 पोल असतील, 4 पोल असतील, 6 पोल असतील, तेवढ्या पोलनुसार त्याला काय केलं जातं, व्होल्टेज हे पुरवलं जातं. आणि व्होल्टेजची जे व्होल्ट जे असतं ते कमी असतं, करंट कमी असतो, त्यामुळं त्या ठिकाणी स्लिप रिंग किंवा जे कॉम्युटेटर जे आहे त्याची साईज कमी ठेवता येते, ब्रशची साईज कमी ठेवता येते. हा एक याच्यामध्ये काय आहे, ॲडव्हान्टेजेस आहे. द आर्मेचर वाइंडिंग कॅन बी ब्रेस्ड वेल टू प्रिव्हेंट डिफॉर्मेशन कॉज्ड बाय हाय सेंट्रिफ्युगल फोर्स इफ इट वॉज इन द रोटर. जर ही आर्मेचर वाइंडिंग रोटरमध्ये बसवली तर ही वाइंडिंग वजनाने कशी असते, जड असते. आणि जेव्हा एखादा जड असा पदार्थ किंवा जड अशी एखादी वस्तू आपण सेंटरभोवती जोराने जर फिरवली ती, तर सेंट्रिफ्युगल फोर्स जो निर्माण होतो, ती वाइंडिंग काय होईल, त्या स्लॉटमधून बाहेर येईल जास्त वजन असल्यामुळं. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यामध्ये निर्माण झाल्यामुळं म्हणून काय केलं आता, कमी वजनाची वाइंडिंग म्हणजेच कुठली वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग ही फिरत्या भागावर ठेवायची. आणि जी आर्मेचर वाइंडिंग जी आहे ती काय केली जाते, स्थिर भागावरती ठेवली जाते. हे याच्या पाठीमागचे काय आहेत, कारणं आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, याच्यामधला आपण स्टेटर पाहिला. जे आर्मेचर वाइंडिंग जे आहे ती स्थिर भागावरतीच का ठेवली जाते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टरनेटर, आणि त्यातील भाग आहे कुठला, रोटर. तर हा रोटर म्हणजे काय, अल्टरनेटरमध्ये जो भाग फिरता असतो त्याला काय म्हटलं जातं, रोटर असं म्हटलं जातं. रोटर इज द रोटेटिंग पार्ट ऑफ द सिंक्रोनस मशीन. म्हणजे या सिंक्रोनस मशीनचा जो फिरता भाग आहे त्याला म्हटलं जातं रोटर. इट वर्क्स ॲज अ फील्ड ऑफ द सिंक्रोनस मशीन. हा रोटर त्या सिंक्रोनस मशीनचं फील्ड म्हणून काय करत असतो, कार्य करत असतो. फील्ड वाइंडिंग इज एक्साइटेड बाय DC सप्लाय थ्रू ब्रश अँड स्लिप रिंग. तर या स्लिप रिंग मार्फत आणि ब्रश मार्फत DC सप्लाय या फील्ड कॉईलला काय केला जातो, दिला जातो. तर अल्टरनेटरचा आपण आत्तापर्यंत व्याख्या पाहिली. अल्टरनेटरमध्ये जे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत, स्टेटर आणि दुसरा रोटर. आणि एक महत्त्वाचं याच्यामधला काय पाहिलं का, आर्मेचर वाइंडिंग ही स्थिर भागावरतीच का केली जाते, याचे कारणं पाहिले. आणि यामध्ये रचनेमध्ये एक जो महत्त्वाचा घटक आहे किंवा अल्टरनेटरमध्ये आपल्याला माहिती आहे, अल्टरनेटरमध्ये जर विजेची निर्मिती करायची असेल तर त्या ठिकाणी वीज निर्माण करण्यासाठी आपल्याला सांगितलं काय, चुंबक पाहिजे, कंडक्टर पाहिजे आणि मेकॅनिकल एनर्जी पाहिजे. ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस उपलब्ध असतात त्यावेळेस विजेची निर्मिती आपल्याला करता येते. आणि मग ही विजेची निर्मिती करण्यासाठी बदलतं चुंबकीय क्षेत्र वापरता येत नाही. यासाठी कुठलं चुंबकीय क्षेत्र लागतं, स्थिर चुंबकीय क्षेत्र जर असेल तर आपल्याला विजेची निर्मिती काय करता येते, त्या ठिकाणी अल्टरनेटरमध्ये करता येते. मग अल्टरनेटरमध्ये तर AC विजेची निर्मिती होते आणि मग त्या फील्ड कॉईलला सप्लाय कुठून देणार परत तर त्यासाठी काय वापरलं जातं, एक्साइटर वापरलं जातं. एक्साइटर किंवा AVRचा वापर केला जातो. तर हे एक्साइटर ऑफ एन अल्टरनेटर, द मेन पर्पज ऑफ एक्साइटर इन अ जनरेटर और अल्टरनेटर is to provide stationary rotating magnetic field which is used to induce the EMF in the armature coil. म्हणजे एक्साइटर किंवा या AVRचं महत्त्वाचं काम काय आहे का, जी फील्ड वाइंडिंग जी आहे याच्यामध्ये अल्टरनेटरमध्ये, त्या फील्ड वाइंडिंगला
DC सप्लाय पुरवण्याचं काम हा एक्सायटर करत असतो आणि एक्सायटर म्हणून स्वतंत्र एखादं DC जनरेटरही वापरता येतं आपल्याला किंवा ते खर्चिक असतं जास्त. आता इलेक्ट्रॉनिकमध्ये खूप सुधारणा झाल्यामुळं डायरेक्ट AVR ॲटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, तर हे AVRचा मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेला असतो, वापर केलेला असतो. विच इज यूज्ड टू इंड्यूस द EMF इन द आर्मेचर कॉईल. सो DC power is given to exciter and the exciter is nothing but a coil and the exciter creates magnetic field. तर हे एक्सायटर जे असतं ते एक छोटंसं जनरेटर असतं किंवा मग AVR वापरून त्या जनरेटरमध्ये जे व्होल्टेज निर्माण झालेलं असतं, पुन्हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरायचा. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरल्यानंतर व्होल्टेज कमी झालं आणि हे कमी झालेलं व्होल्टेज पुन्हा त्या ठिकाणी जर आपण डायोड जर वापरले किंवा रेक्टिफायर जर वापरलं तर त्या रेक्टिफायरच्या सहाय्याने ACचं रूपांतर कशामध्ये होईल, DCमध्ये होईल. आणि हा DC सप्लाय कशाला द्यायचा, पुन्हा त्या फील्ड वाइंडिंगला द्यायचा आहे. म्हणजे स्वतंत्र एखादं DC जनरेटर वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही, तर त्याच अल्टरनेटरमध्ये निर्माण झालेलं व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने कमी करायचं. कमी झालेलं व्होल्टेज पुन्हा रेक्टिफायरच्या सहाय्याने ACचं रूपांतर ते DCमध्ये करायचं आणि तोच पुन्हा सप्लाय फील्ड वाइंडिंगला द्यायचा. मग पुन्हा आपल्याला प्रश्न पडला असेल किंवा का सुरुवातीला ज्यावेळेस अल्टरनेटर सुरू करतो तर त्या अल्टरनेटरमध्ये मग व्होल्टेज कसं निर्माण होईल. तर सुरुवातीला जे असतं अल्टरनेटर सुरू केल्यानंतर अल्टरनेटरमध्ये जे रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे शिल्की चुंबकत्व जे असतं, किंवा थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर कुठलीही गोष्ट ज्या वेळेस त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम निर्माण होतं किंवा जेव्हा चुंबक निर्माण होतं किंवा एखादी वस्तू जर आपण चुंबकाच्या सानिध्यात ठेवली तर काही कालावधी पुरतं त्याच्यामध्ये काय निर्माण होत असतं, मॅग्नेटिझम निर्माण होत असतं. आणि याच गुणधर्मामुळे जे फील्ड कॉईल जे असतात आणि त्या फील्ड कॉईलचे जे पोल जे असतात त्या पोलमध्ये कायम इलेक्ट्रोमॅग्नेटिझम निर्माण होऊन त्याच्यामध्ये काय निर्माण झालेलं असतं, चुंबकत्व निर्माण झालेलं असतं. आणि मग अल्टरनेटर सुरू केल्यानंतर हे रेसिड्युअल मॅग्नेटिझम जरी त्याच्यापासून 1 व्होल्ट निर्माण होईल, पुढच्या सेकंदात 2, 10, लगेच काही अगदी 4-5 सेकंदामध्ये पूर्ण क्षमतेने त्या अल्टरनेटर काय करत असतं, व्होल्टेज निर्माण करतं. आणि जोपर्यंत पूर्ण व्होल्टेज निर्माण होत नाही तोपर्यंत त्या अल्टरनेटरवरती कधीही लोड द्यायचा नसतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एवढ्याच 3 गोष्टी पाहिजे होत्या. डेफिनेशन ऑफ अल्टरनेटर, त्यानंतर पार्ट्स ऑफ अल्टरनेटर. पार्टमध्ये 2 महत्त्वाचे पार्ट्स आहेत, स्टेटर आणि रोटर. आणि याचबरोबर एक्सायटर पण पाहिलं आपण. आणि हे अल्टरनेटरमध्ये फील्ड वाइंडिंग ही फिरती का ठेवलेली असते आणि आर्मेचर वाइंडिंग जी असते ती स्थिर का ठेवलेली असते, एवढे रिझन पाहिलेले आहेत. थँक्यू, धन्यवाद.